अहो मला ना आपली ईशा त्या मंजुलिका सारखी केस विस्कटून डोळ्यात काजळ घालून अशी राजनंदिनी राजनंदिनी अशी ओरडती अशी दिसते. अगं काहीतरीच काय बोलतेस तू? तूच म्हणालीस ना की हा सिनेमा आहे, हे खरं नव्हतं. पण शक्यता नाकारता येत नाही ना. खरं तर माझाही पुनर्जन्मावर विश्वास नाहीये, पण ईशा जे काही सांगते ना त्यावरून ती आपल्याशी किंवा कोणाशीही कधी खोटं वागेल असं मला वाटत नाही. ईशा खोटं नाही वागणार. तेच तर म्हणतोय ना मी, ती अगदी खरी आहे. आपली ईशा अशी नव्हती. पण अहो मंजुलिकाचं तुम्ही बघितलं का? ते सगळे तिच्या मनाचे खेळ होते. असं तर नसेल ना? असेल ग, पण म्हणून आपण तिची आणि ईशाची तुलना का करायची? राजनंदिनीचं आयुष्य मला माहिती आहे. हे किती आत्मविश्वासानं सांगत होती ईशा. असा आत्मविश्वास माणसाला कधी येतो सांग? कधी? जेव्हा एखादी गोष्ट त्याला व्यवस्थित माहिती असते तेव्हाच ही खात्री असते. पण नेमकर तिला राजनंदिनीचं आयुष्य खरंच माहिती आहे का? का तिच्याबद्दलचा गैरसमज झालाय आपला? झेंडे सर, उभे का तुम्ही? बसून घ्यायचं ना. नाही म्हणजे तुम्ही नव्हतात ना म्हणून म्हटलं की. अहो मग काय झालं, ऑफिस तुमचंच आहे की. घ्या, चहा आणलाय तुमच्यासाठी. चहा? अहो तुम्ही कशाला त्रास घेतलात? अहो त्रास काय त्यात, चहाच तर केलाय फक्त. घ्या. नाही माझा आत्ताच झालाय चहा, म्हणजे मगाशीच झालाय. तुमचं काय काम होतं का माझ्याकडे? माझ्या हातचा चहा पिऊन बघा, परत मागाल तुम्ही. घ्या. माझी चहा बनवायची एक खास पद्धत आहे. पाणी उकळलं की त्यात चहा पावडर, साखर, थोडी वेलची पूड आणि आलं टाकायचं. मग तो चहा कपात गाळून घ्यायचा आणि त्यात दूध घालायचं आणि शेवटी त्यात 2 गोळ्या घालायच्या. ह्या गोळ्या जयदीप सरांच्या चहामध्ये किती गोळ्या घातल्या होत्या? हं? आज सकाळी तुम्ही जयदीप भाऊजींना 3 डिपचा चहा दिलात, त्यात तुम्ही किती गोळ्या घातल्या होत्या? खोटं आहे? मी खोटं बोलतेय? हं? तुम्हाला मी काय बोलते ते ऐकू येत नाहीये का? येतंय ना, येतंय. मग असे कळत नसल्यासारखे का वागताय? नाही. पण मला तसं वाटतंय ना. काय? मग सांगा, जयदीप भाऊजींच्या चहामध्ये तुम्ही किती गोळ्या घातल्या होत्या? नाही नाही मी नाही. ह्या गोळ्यांनी माणूस स्लो होतो, डोकं सुन्न होतं, शांत वाटतं, पण मेमरी लॉस होत नाही. हं?
मग तुम्हाला का आठवत नाहीये? काय? हेच की जयदीप सरांना तुम्ही सकाळी चहा दिला होता, त्यात तुम्ही किती गोळ्या घातल्या होत्या? मी नाही, खोटं आहे हे. नॉट डन विलास, नॉट डन 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 डन. घ्या काय आहे? फाईल आहे. कसली फाईल? सांगा. मी काय विचारते तिला? कसली फाईल? अकाउंटची फाईल आहे. स्पेलिंग काय अकाउंट? ये क्यू ओ यू एन टी. परत सांगा. ये के ओ यू एन टी. नॉट डन विलास. नॉट डन विलास. मी नाही केलं तसं. विलास, आता मी असं नाही करणार हे म्हण. हं? मी असं नाही करणार हे म्हण. विलास, काय म्हणतेय मी? हं? बघ, परत ऐकू नाही आलं तुला मी काय बोलले ते. काय झालंय तुला? विलास. एक गोष्ट नीट लक्षात ठेव. पुन्हा जर का जयदीप भाऊजींना ह्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केलास तर महागात पडेल. वहिनी, मॅडम, इथे मॅडम म्हणायचं. त्याचं काय वहिनी? एक मिनिट. मॅडम म्हणायचं. काय म्हणायचं? विलास, येतो मॅडम असं म्हणायचं. केबिन मधून बाहेर जाताना येतो मॅडम असं म्हणायची पद्धत आहे. नॉट डन विलास, नॉट डन. नॉट डन विलास. येतो मॅडम. सॉरी सॉरी सॉरी. अरे उशीर झाला तुम्हाला. आता एवढी उशीर संपली का ऑफिस मधली कामं? हो आहे साहेब, पण ताई नसती तर ताई? ताई, डिड आय से ताई? या हो सॉरी. आय मीन माय फ्रेंड वहिनी नसती तर काही खरं नव्हतं माझं. भाऊजींचं काही ऐकू नका. सगळं त्यांनीच केलंय. आणि सोनियाताई आणि आईसाहेब, भाऊजींनी आज ऑफिसमध्ये खूप मोठा डिसिजन घेतलाय.
काय सांगतेस काय? हो, राजनंदिनी साड्यांचं प्रोडक्शन वाढवून ते अख्ख्या भारतात विकायचा डिसिजन घेतलाय. अरे वा, फारच छान. अभिनंदन जयदीप. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. जयदीप, हा डिसिजन तू घेतलास? या बट ओनली बिकॉज ऑफ हर. म्हणजे ती नसती तर हे सगळं शक्यच झालं नसतं. ग्रेट ग्रेट न्यूज. पण ह्या नव्या डिसिजन बद्दल विक्रांतशी बोललायस ना तू? ओ या, म्हणजे मी पण तोच विचार करत होते. म्हणजे विदाऊट प्रो इन लॉ तुम्ही कसा काय डिसिजन? आईसाहेब, विक्रांत सर हे फक्त कंपनीचे चालक आहेत. मालक तर जयदीप भाऊजीच आहेत ना. आणि जर मालकाने एखादा डिसिजन घेतला तर तो चालकाला मान्य असलाच पाहिजे. शिवाय माझा पूर्ण सपोर्ट आहे जयदीप भाऊजींच्या डिसिजनला. दिस इज रिअली ग्रेट. 3 cheers फॉर जयदीप. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. थँक्यू. उचल, एकदा तरी उचल फोन विक्रांत. साहेब, आलास? बस, पाणी घे. हा. दे दे. चहा कॉफी काय मागू? नाही नको साहेब. लिंबू सरबत? नाही नको साहेब. कोल्ड ड्रिंक्स वगैरे काय? नाही झालंय सगळं साहेब. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत? साहेब. बस खाली. हो. किती वाजलेत आता? किती वाजता येणार होतास? हा, परिस्थितीचे काय गांभीर्य आहे का नाही? हा, शिंद्रे कुठे आहे? साहेब ते कुठे गेलेत माहित नाही साहेब. म्हणजे मी सगळीकडे चौकशी केली साहेब, पण कोणालाच काहीच माहित नाही साहेब. कुणाला काहीच माहित नाही म्हणजे? म्हणजे ते मुंबई सोडून गेलेत वाटतं साहेब. घराला कुलूप होतो साहेब त्यांच्या. माझी वाट लावून मुंबई सोडून गेला काय तो? हा, साहेब आता मी काय करू साहेब? हे बघ, तू त्या ईशाच्या घरावर नीट लक्ष ठेव. तिच्या आईबापाच्या हालचालीवर नीट लक्ष ठेव. काहीतरी आपल्याला नक्कीच मिळेल त्यातून. साहेब मी त्यांच्या घरावर लक्ष ठेवून होतोच साहेब. आता त्यांच्या घराला सुद्धा कुलूप आहे साहेब. कुठे गेले ते? ते ईशाताईंच्या घरी गेलेत साहेब. म्हणजे आपल्या विक्रांत साहेबांच्या बंगल्यावर. ते कधी झालं? म्हणजे तुम्हाला माहित नाही साहेब? मला वाटलं तुम्हाला माहित असेल म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. इथं कामावर कोण आहे? मी आहे साहेब. पगार कोण देतं? तुम्ही देता साहेब. माहिती कुणाला द्यायची असते? तुम्हाला द्यायची साहेब. मग हे सगळं माहित असून, एवढा हुशार असून तू मला वरून विचारतोस? हा, मला माहिती असो किंवा नसो, तुझं काम काय आहे? सगळी इन्फॉर्मेशन मला द्यायची. ठीक आहे साहेब. साहेब पण आता आता मी काय करू साहेब? ही ईशा फारच आगाव आहे. आईबाबांना पण तिकडे घेऊन गेली. नक्की काय चाललंय तिचं? ही ईशा फारच आगाव आहे. आईबाबांना पण तिकडे घेऊन गेली. नक्की काय चाललंय तिचं? पुन्हा जर का जयदीप भाऊजींना ह्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केलास तर महागात पडेल. वहिनी, मॅडम, इथे मॅडम म्हणायचं. नॉट डन. नॉट डन. ती खरंच राजनंदिनी आहे की काय? साहेब 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 मी काय करू आता साहेब? हे काय? पैसे साहेब
नको साहेब. घे घे. साहेब एवढे साहेब पैसे नको मला साहेब, पण मला कामावरनं काढू नका साहेब. लवकर गेला नाहीस ना तर तुला कामावून काढेल. चल निघ. निघ. हो साहेब. निघ. येतो साहेब. केबिन मधून बाहेर जाताना येतो मॅडम असं म्हणायची पद्धत आहे. येतो मॅडम असं म्हणायचं. निमकर कितीही श्रीमंत जागी राहायला गेलो ना तरी खाली झोपल्यावर जी शांत झोप लागते ती कुठेही दुसरीकडे लागत नाही. अगदी बरोबर. उषा आणतो ना. एक्सक्यूज मी. आय एम सो सॉरी. आय नो की तुमची झोपण्याची वेळ झाली आहे, पण दिस वॉज रिअली इम्पॉर्टंट म्हणून मी आली इकडे. आपण बसून बोलूयात ना. चला बसूयात. बरं, मी जे काही सांगणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो त्याचा नीट विचार करा. मगाशी जयदीप आणि ईशा आले होते, तर त्यांच्या वागण्यातला बदल तुम्ही नोटीस केलात का? म्हणजे दोघांचं वागणं वेगळं नाही वाटलं? म्हणजे बघा, एकतर जयदीप बोलता बोलता अचानकपणे ईशाला ताई म्हणाला. हे तरी ऐकलं असेल ना तुम्ही? हो, म्हणाले खरं. करेक्ट. कारण राजनंदिनी जयदीपची ताई होती आणि आता जयदीप ईशाला राजनंदिनी समजतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईशा मॉम इन लॉला काय म्हणाली आठवा? काय? शी सेड विक्रांत म्हणजे ब्रो इन लॉ विक्रांत सरंजामे हे या कंपनीचे फक्त केअरटेकर आहेत आणि जयदीप या कंपनीचा मालक आहे असं म्हणाली ना ती. आणि बिझनेस वाढवण्याचा डिसिजन हा मालकाने घेतलाय यावरती इट्स ओके म्हणाली. कॅन यू बिलीव्ह? म्हणाली की नाही? हो. इन शॉर्ट काय की तिला असं म्हणायचं होतं की आता विक्रांतला काही विचारण्याची गरज नाहीये. त्या दोघांनी घेतलेले सगळे डिसिजन्स हे करेक्ट आहेत. राईट? मला सांगा, हा इतका कॉन्फिडन्स, हा इतका आत्मविश्वास तिच्यामध्ये आधी कधी होता का? मला सांगा, हा इतका कॉन्फिडन्स, हा इतका आत्मविश्वास तिच्यामध्ये आधी कधी होता का? तुम्ही तिला लहानपणापासून ओळखता ना, होता का आधी? नाही हो, खरंच नव्हता. तेच म्हणते मी. सी, ती स्वतःला राजनंदिनी समजते आणि तिने हे खूपच जास्त सिरियसली घेतलेलं आहे. त्यात माझा नवरा पण तिच्या बरोबर आहे. बट आय टेल यू, दिस इज व्हेरी डेंजरस फॉर हर मेंटल हेल्थ. म्हणजे तिच्या प्रकृतीसाठी हे खूप घातक आहे, ईशाचे आई बाबा. आणि मला वाटतं तुम्ही तिच्याशी एकदा बोलायला हवं. हे बघा, मला तिच्याबद्दल काळजी वाटते म्हणून मी इथे आले तुम्हाला हे सगळं सांगायला. तुम्ही प्लीज तिच्याशी एकदा बोला. ओके? ठीक आहे, मी निघते. काळजी घ्या. गुड नाईट.